लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वाच्या अपडेट आपण रोजची रोज जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील 2 महिन्यांपासून हप्त्याचे वितरण पूर्णपणे थांबलेले असताना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांची एक महत्वाची मागणी समोर येत आहे। आणि त्या मागणीमध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्रित 3,000 रुपये जमा करा अशी स्पष्टपणे राज्यातील लाखो महिलांनी मागणी केली आहे। कारण 2 महिन्यांचा हप्ता हा प्रलंबित आहे। खरं पाहायला गेलं तर मे महिन्याचे देखील हप्ते दिल्यास त्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना कोणतीही अडचण नसेल, परंतु 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण होणे हे आवश्यक असणार आहे आणि गरजेचं असणार आहे आणि सरकार देखील त्याबाबत 2 महिन्यांच्या हप्त्यांचे वितरण नक्कीच करेल। कालच आपण याबाबतची अपडेट देखील पाहिली की हप्त्याचे वितरण का लांबले, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करण्याची किंवा दुरुस्त करण्याची मुदत ही 30 एप्रिल 2025 पर्यंत संपली। आणि यामध्ये काय झालं होतं की आपण पाहिलं मागील अनेक महिन्यांपासून एक गोष्ट वारंवार आणि सातत्याने समोर येत होती, ते म्हणजे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या। आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांच्या संख्येमध्येच आकडेवारी समोर आल्यानंतर जवळपास 15,000 कोटींच्या आसपास त्या ठिकाणी महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे समोर आले। हा आकडा खूप जास्त मोठा असल्याने सरकारने काय ठरवलं की आता लगेच आपण चुकीच्या महिलांना पैसे द्यायचेच नाहीत, तर काय करायचं, वितरण थांबूया। जेव्हा ई-केवायसी एडिट होईल, लाडकी बहीण योजनेच्या फायनल याद्या आपल्याकडे मिळतील, त्यानंतरच आपण लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची प्रोसेस करू। आणि या कारणामुळे लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण लांबले आहे। यामध्ये अनेकांना वाटले किंवा अनेक महिलांनी हा प्रश्न देखील विचारला की योजना खरंच बंद होती का काय, किंवा योजनेचे पैसे आता मिळणार आहेत की नाही। तर योजना बंद होणार नाही, काळजी नसावी, कारण लक्षात घ्या म्हणजे बहीण योजनेअंतर्गत पुढील वर्षभरासाठी निधीची तरतूद ही आधीच करण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी 26,500 कोटी म्हणजे 26,500 रुपये कोटींचा निधी हा पुढील आर्थिक वर्षासाठी तरतूद देखील करण्यात आलेली आहे। आणि म्हणूनच लाडक्या बहिणींनो लगेच घाबरून जाण्याची कोणती आवश्यकता नाही। आता या वितरण कधी होईल, कोणाच्या खात्यावरती पैसे येणार याबाबतची माहिती जाणून घेऊया, परंतु त्याआधी अशाच अपडेटसाठी आणि या योजनेसंदर्भातील सर्व मागण्या लावून धरण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांचा सपोर्ट असल्यानंतर आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी योजनांबाबतची मागणी करत आहे। त्यासोबतच शेतकऱ्यांसंदर्भातील देखील कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, निराधार बांधवांच्या योजना असतील, अशा विविध योजनांचे अपडेट आपण रेग्युलर आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो। तर यामध्ये लक्षात घ्या, आता सरकारच्या वतीने देखील मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांच्या हप्त्याचे एकत्रित वितरण केले जाईल अशी 100% शक्यता वर्तवत आहे। कारण लक्षात घ्या, मागील 2 महिन्यांपासून पैसे न आल्याने ज्या महिला पात्र आहेत त्या प्रचंड नाराज आहेत। अनेक महिलांनी याबाबतची नाराजी व्यक्त देखील केली आहे की आमचा फक्त लाडक्या बहिणींचा उपयोग फक्त इलेक्शन पुरताच केला का, इलेक्शनच्या वेळी मोठमोठ्या घोषणा झाल्या, लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपयांचे 2,100 रुपये करू ही देखील घोषणा झाली, 2,100 रुपयाची अंमलबजावणी नाही झाली, परंतु हे 1,500 रुपये देखील आम्हाला वेळेवर येत नाहीत। वेळेवरच काय तर 2-2 महिन्याचा वितरण जर लांबत असेल तर आम्ही या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ, किंवा आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन करता येणार नाही। योजनेमध्ये अशीच अनियमितता जर चालू राहिली तर योजना बंद पडण्याच्या मार्गावर देखील जाती का काय, असा देखील प्रश्न या निमित्ताने लाखो लाडक्या बहिणी विचारतायत। आणि यामध्ये त्यांचं काही चूक आहे असं देखील अजिबात नाही। ज्या अपात्र आहेत, ज्या महिलांनी ई-केवायसी केले नाही, त्यांचे पैसे तुम्ही थांबवले आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गैर नाही। परंतु ज्या महिला पात्र आहेत, ज्यांना सातत्याने आणि वेळेवर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात, त्यांचे देखील वितरण लांबत असल्याने अनेक महिलांनी याबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे। आपण सुरुवातीपासूनच या योजनेची खूप जास्त प्रशंसा केली आहे। योजना खूप चांगली आहे। डीबीटीच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यावरती वितरण देणारी ही एक अत्यंत चांगली योजना आहे। परंतु या योजनेमध्ये अशा पद्धतीने जर प्रचंड अनियमितता येणार असेल तर मग योजनेबाबत नक्कीच महिला विचार करत आहेत की आता ही योजना हळूहळू सरकार बंद करते की काय, कारण महिलांच्या मनामध्ये सातत्याने याबाबतची भीती निर्माण होत आहे। जी-आर येत नाही आहे, कोणी काहीही बोलायला तयार नाही आहे, लाडकी बहीण योजनेबाबत कोणत्याही प्रकारच्या अपडेट सरकार देत नसल्याने अनेक महिला नाराज आहेत। परंतु पुन्हा एकदा आम्ही खात्रीशीरपणे सांगतोय की योजना बंद होत नसते। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना बंद करणे हे सरकारला देखील परवडणार नाही, कारण आता जर योजना बंद केली, परत इलेक्शनच्या वेळी योजना सुरू करायची म्हटल्यानंतर महिला खूप हुशार असतात, महिला तेव्हा योजनेचा लाभ देखील घेतील। परंतु लाडक्या बहिणी सरकारला जर आणू शकतील तर लाडक्या बहिणी सरकारला पाडू देखील शकतात, असे देखील महिला बोलत आहेत। यासोबतच या आठवड्यात नक्कीच वितरण होईल। तुम्ही म्हणाल की पैसे येणार कधी, तर या आठवड्यामध्ये या योजनेच्या हप्त्याचे वितरण नक्कीच होणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। आज सोमवार आहे, साधारणपणे बुधवार अथवा गुरुवारपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे स्पष्ट किंवा डायरेक्ट वितरण सुरू होईल। यावेळी जी-आर येण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणावर कमी वर्तवली जात आहे, कारण सरकारकडे
त्या ठिकाणी निधीची तरतूद आधीच केली जाईल आणि डायरेक्ट महिलांच्या खात्यावरती वितरण केले जाईल. कदाचित आपल्या महिला व बालविकास मंत्री याबाबतची स्वतः पोस्ट करतील आणि त्यानंतर त्या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू होईल. त्यामुळे काळजी करू नका. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र असाल तर तुमच्या योजनेचे पैसे येणार आहेत. 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि याबाबत जेव्हा अपडेट येईल, जेव्हा GR येईल किंवा जेव्हा महिला व बालविकास मंत्री पोस्ट करतील, महिला व बालविकास विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारची माहिती प्रसारित केली जाईल तर तेव्हा तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर आणि चॅनलवर माहिती मिळणार आहे. त्यामुळे पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.